2 वेळा तिथं आरटीओ महाराजांनी गाडी पकडलेली. खट्टाय गाडी. चला ट्रिप करायची आहे. चला तर मग आज जायचंय वाठारला. तिकीट काढली पाहिजे, बाहेर काढली पाहिजे. एकदम जवळ लावलेली. करून घ्यायचं टकाटक गाडीमध्ये. बरोबर का संदीप? का हे आमचे रॉकस्टार आहेत. कामाला एक नंबर माणूस. एवढा वगैरे सगळं लोड करायचं आहे. 1-2 टन लोड करणार आहे. कशा पद्धतीने लोड करतोय बघा. हे सुद्धा काम महत्वाचं आहे. कारण माल काय आपण ते ब्लॉग मध्ये बघतो ना, आपला पक्का माल आहे. पक्का माल. बाबाने बघा कसं जुनी पद्धत आपली एकदम जबरदस्त पटका गुंडाळा. 1 नंबर. 1 मॅन शिवाय ह्या माणसाचं. हे कसं टाकायचं रे ठिक? सरकुने म्हणूय. ओके. लावायचं की सरकुने म्हणून लावलं. वाघा सगळा वाघाच आहे ना ह्यो. अशा पद्धतीने लोडिंग होतं. मेन शूज आहे. ओके. प्लेट लोडिंग. संदीप झाला का लोडिंग कम्प्लीट? किती आहे? 3 टन आहे का? परत मग पाठीला लावायचं आणि न्यायचं. प्लेट लोडिंग. संदीप झाला का लोडिंग कम्प्लीट? किती आहे? 3 टन आहे का? आम्ही येऊ का जाऊन? पार्किंगची जागा असते त्यामुळे गाडी इथं लावलेली आहे. हे बघा 9294. हे एक डुगडुग आहे आपलं. छोट्या छोट्या कामाला उपयोगी पडते. टकाटक इंजन काम वगैरे सगळं केलेलं आहे. खट्टाय गाडी. तुम्हीच लावलाय त्याच्यामध्ये. आपली पिकअप द रॉक. चला आज ट्रिप करायची आहे. चला तर मग आज जायचंय वाठारला. 1.5 टन माल आहे. कारण 2 वेळा तिथं आरटीओ महाराजांनी गाडी पकडलेली. त्यामुळे माल काय जास्त भरणार नाहीये. 100 किलोमीटर अंतर आहे. निघायचं. त्या दिवशी काय बॅटरीचा प्रॉब्लेम होता. आता काय बॅटरीचा नाहीये प्रॉब्लेम. ओके. आपल्याला स्टँड पण उपयोगी पडेल. स्टँडचा पहिल्यांदा फायदा झाला. हँड ब्रेक असणं गरजेचं आहे. आता काय मोबाईल शूट करताना मी काय हाताबितात पकडत नाही. हे स्टँड आहे. काही गाड्यांमध्ये माझ्याकडे रेग्युलर गाड्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये काय काय मी सिस्टम बनवलेली आहे. ते दाखवायचं होतं पण दाखवता आलं नाही मला. मी कुठं ते ट्यूबलाईटचं प्लास्टिक आहे ते चिटकून एक रॅक बनवलेलं होतं. त्या बरोबर अडकायचं. तर ठेवायचं. ऑन करायला कोण ना कोणतरी बाजूला असते. ऑन करायचं किंवा ऑन केलं तर मग ऑनच ठेवायचं. तर मग ब्लूटूथ आपलं ज्या स्टिकचं ब्लूटूथ आहे ते माझ्याकडे असायचे. कनेक्ट केले टिक केले की बंद होईल. मग कसं आहे गाडी चालवताना डिस्टर्बन्स झाला नाही पाहिजे. एवढं 100%. काय निघालं जरा वॉटर स्टेशनला चाललंय. आता हेच काम चाललंय. पिकअप मोठी गाडी असली की नाही त्या अवघड होते काढायचं. कारण या गेट मधनं मी सुरुवातीला गेट मधनं काढताना मला टेन्शन व्हायला. आता काही नाही. एकदा चालवायला लागल्यानंतर काय अडचण. जागा किती छोटी आहे बघा तुम्ही. तर ती 4 व्हीलरवाल्याने मध्येच गाडी लावली. कशी जाणार गाडी, काय जाणार. पटकुपट काढली पाहिजे आणि बाहेर काढली पाहिजे. पर्यायच नाही. एकदम जवळ लावलेली. राईट साईड
जिंदाबाद. असं क्लीन करून घ्यायचं टकाटक गाडीमध्ये. बरोबर का संदीप? हा बरोबर का? हे आमचे रॉकस्टार आहेत. कामाला एक नंबर माणूस. सगळं चकाचक करून घ्यायचं. विश्वाश्री ट्रेडर्स. मला या दुकानाविषयी माहिती देतो, काय काय भेटते काय नाही नंतरच्या एखाद्या ब्लॉग मध्ये. आता आपल्याला माल लोड करायचा आहे. हा माल आहे वेगवेगळा घेवडा, काळा घेवडा वगैरे सगळं लोड करायचं आहे. 1-1.5-2 टन किती माल होते. हमाली कशी आहे ती दाखवतो. आज सोयाबीन आहे बघा, त्याचं पण लोडिंग आहे. आता पुढं अशाच पद्धतीने काम चालू राहणार आहे. नवीन काय काम निघालं तर नक्की सांगेन. आता हे व्यापार द्यायचा आहे. कामाविषयी पण तुम्हाला माहिती सांगेन. हा एकटाच गाडी लोड करणार आहे. कशा पद्धतीने लोड करतोय बघा. ही सुद्धा काम महत्वाचं आहे, कारण तो शिकलेला नाही, वाचायला येत नाही, लिहायला येत नाही, पण पैसे कमवतो, लाजत नाही. एक नंबर काम आहे त्याचं. फळी कशी लावतोय, काय लावतोय, तुम्हाला ते सगळं दाखवते. प्रोसेस कशी आहे. लोडिंग आहे आपला. ते कच्चा माल काय आपण ते ब्लॉग मध्ये बोलतो ना, आपला पक्का माल आहे. पक्का माल. बाबाने बघा कसं आहे, जुनी पद्धत आपली एकदम जबरदस्त. पटका गुंडाळा एक नंबर. दररोज बांधायचा. कसे दिसतात बाबा, एक नंबर काम आहे. कसं 10 वर्ष झालं हा जाता मला वयात बसून 2 बोटाची लंगोटी, पटका आणि ती साधी नाही तेच घालायचं. आता जरा हे फॅशन निघाले म्हणून हे घालायचं. धोतर पहिल्यापासून एक नंबर काम आहे. कसं आहे, कणखर काम आहे की नाही. पहिला खाना घातला होता. दूध, ताक, नून आणि हरका आणि खोबरी. हरका आणि खजुरी. आता काय नाही खाणं. आता खाण्याला कमी त्यावेळेला 7-8 पुस्तके केली. सागर कोल्हापूर. कोल्हापूरचे आहे. हे चल लाव फटाफट संदीप. जुबा केसरी. हा वन मॅन शिवाय ह्या माणसाचं एक नंबर मध्ये काम आहे बघा. पूर्ण लावणार ह्यो. हे कशासाठी टाकायचं रे ठीक. कशासाठी टाकायचं. हा चढाई म्हणजे काय, कशासाठी टाकायचं. सरकून आहे म्हणून. ओके लावायचं की सरकू नये म्हणून. लावलं म्हणजे हे परत फळी सरकत नाही. हा हे काय आहे, काय मटेरियल काय आहे. हाय बांबू. आणि असं धान्य काढायचं, चेक करायचं तेव्हा काय आहे, आणि नंतर लोड करायचं. काय वाघा एकटा संदीप भाऊ स्पेशल. सगळा वाघाच आहे ना ह्यो. अशा पद्धतीने लोडिंग होतं. ते फळीने कसं सोपं पडतं की बाबा जाऊन त्या लॉकला टाकायला. आहे वाघा वाघा वाघा. व्यवस्थित आत एकदम टाकायला बरं पडतं. एकदम थप्पी लागत्या. वरतून देणं वन मॅन शोज आहे. ओके हे पूर्ण किती आहे, पूर्ण किती आहे. सगळं टाकायचं ना. किती आहे टिकी वाघ्याची. एक थप्पे आहे ना. चल ठीक आहे. वाघा झाल्यावर सांग कुठला काय तुला करतो. पूर्ण लोडिंग हा एकटाच करणार आहे. हे सगळा वाघाचा आहे ना. 1 2 3 4 5. तू काय वाघाचा आहे ना. सगळीच थप्पी वाघायची. वरून आहे तीच देशी कसली
एकच केळ काढलंय. केळ आहे का केळोबा आहे? खाव्या म्हणलं. फ्रूट खाणं गरजेचं आहे. केळ खाऊन घ्या. असं उचलायचं आणि हाईटचा एखादा ठिकाणा करायचा. आता हा ठिकाण आहे ना केलाय बाबा, त्याच्यावर उचलायचं परत मग पाठीला लावायचं आणि न्यायचं. अशा पद्धतीने एकट्याच काम चाललंय. गाडी लोडिंग झाली की भेटू तुम्हाला. गाडी लोडिंग झाल्यानंतर भेटू, पुढचा प्लॅन सांगतो तुम्हाला. कंप्लीट लोडिंग. संदीप झाला का लोडिंग कंप्लीट? किती आहे? 3 टन आहे का? आम्ही येऊ का जाऊन? लोडिंग ओके, टकाटक.